दोघांचा पगार 25,000 होता, पण 15 वर्षांनी एक करोडपती आणि दुसरा कर्जबाजारी. 2008 मध्ये 2 मित्रांना एकाच दिवशी नोकरी लागली. दोघांचा पगार होता 25,000. अजय आणि विजय हे लहानपणापासूनचे मित्र होते. पहिला पगार मिळाल्यावर दोघे खूप आनंदी होते. ऑफिसमधून बाहेर पडताच अजय म्हणाला, आज पार्टी माझ्याकडून. दोघांनी पार्टी केली. दुसऱ्या दिवशी अजयने नवीन मोबाईल घेतला, तर विजयने बँकेत SIP सुरू केली. महिन्याला 5,000. अजय मोठ्याने हसला, अरे एवढे पैसे गुंतवून तू श्रीमंत होणार. 5 वर्षांनंतर आता दोघांचा पगार 45,000 झाला होता. अजयने नवीन बाईक घेतली, EMI सुरू झाली. नंतर महागडा फोन घेतला, ब्रँडेड कपडे घेतले, वीकेंड पार्टीला जाऊ लागला. लोक त्याचं कौतुक करायचे. तो यशस्वी दिसत होता. पण विजयचं आयुष्य वेगळं होतं. तो अजूनही खर्चाचा हिशोब ठेवत होता. पगार वाढला तशी SIP वाढत होता. 5,000ची SIP 10,000 झाली, 10,000ची SIP 15,000 झाली. त्याचे मित्र त्याला कंजूस म्हणायचे, पण विजयला माहीत होतं, आजचा त्याग उद्याचं स्वातंत्र्य विकत घेत आहे. 10 वर्षांनंतर आता दोघांचा पगार 80,000 पेक्षा जास्त झाला होता. अजयने कार घेतली, मोठं घर घेतलं, आणखी EMI वाढल्या. त्याचा पगार मोठा होता, पण ताण त्याहूनही मोठा होता. महिन्याच्या शेवटी खातं जवळजवळ रिकामं व्हायचं. दुसरीकडे विजयकडे अजूनही साधी कार होती, पण त्याच्या गुंतवणुकीची किंमत लाखोमध्ये पोहोचली होती. त्याची खरी परीक्षा 2020 मध्ये आर्थिक मंदी आली. कंपनीने अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलं. अजयची नोकरी गेली आणि त्याच्या पायाखालची जमीन सरकली. EMI, कर्ज, घर खर्च सगळं थांबलं. रात्री त्याला झोप येईना. काही दिवसांनी त्याला कळलं, विजयची नोकरी गेली आहे. अजयला वाटलं आता विजयची अवस्था माझ्यासारखीच असेल. पण जेव्हा तो विजयला भेटायला गेला तेव्हा त्याला धक्काच बसला. विजय शांत होता, हसत होता. त्याच्या चेहऱ्यावरही चिंता नव्हती. अजयने विचारलं, तुला भीती वाटत नाही का रे? विजय हसला आणि म्हणाला. विजयने त्याला त्याचं इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलिओ दाखवलं. वर्षानुवर्ष केलेली गुंतवणूक, इमर्जन्सी फंड, म्युच्युअल फंड, स्टॉक, त्याची एकूण संपत्ती लाखोमध्ये होती. अजय काही क्षण शांत राहिला आणि मग त्याने विचारलं, आपण दोघांनी सुरुवात एकाच ठिकाणून केली होती, मग आज इतका फरक कसा? विजयने त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, तू प्रत्येक पगारानंतर खर्च करायचास आणि जे उरेल ते वाचवायचास. मी प्रत्येक पगारानंतर गुंतवणूक करायचो आणि जे उरेल ते खर्च करायचो. रात्री अजय खूप विचार करत बसला. त्याला समजलं, श्रीमंती मोठ्या पगारातून येत नाही, श्रीमंती योग्य सवयीमधून येते. लोक श्रीमंत दिसण्यासाठी पैसा खर्च करतात, पण खरे श्रीमंत होण्यासाठी पैसे गुंतवतात.